हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. मागच्या व्लॉगमध्ये तुम्ही पाहिलंच असेल बीच थेरपी प्लस अर्बन स्क्वेअर, हॉलोविन डेकोरेशन या सगळ्यांनी माझं मन शांत केलंच होतं आणि खूप मज्जा आली होती. पण आजच्या ह्या ब्लॉगमध्ये मला माहीतच नाही आहे की नक्की जायचं आहे कुठं. सहज बाईकवरून फिरता फिरता पहिल्यांदा आम्ही N4 बीचला गेलो. हा बीच खूप शांत आणि लोकल वाईब देणारा होता. थोड्या वेळ इकडे शांत बसून नंतर माझ्या लक्षात आलं की अरे आपण मरीना बीचवरही जाऊ शकतो. आता तिथे भरपूर सारे नवीन चेंजेस केलेले आहेत. बेंचेस, टेंट अशा खूप साऱ्या गोष्टी ॲड केलेल्या आहेत आणि त्या मी रीलमध्ये पाहिलं होत्या आणि मला रिअलमध्ये पाहायच्या होत्या. मग माझं मन म्हणालं लेट्स गो टू मरीना बीच. मरीनाकडे जातानाचा रस्ता खूप ब्युटिफुल वाटला. इतकी मोठी मोठी स्टॅच्यूज आणि हा इंडियन आर्मीचा स्तूप एकदम छान वाटत होता. सगळं बघत बघत आम्ही मरीनाकडे फुल स्पीडने निघालो आणि जाताना आम्हाला ही कमान दिसली आणि बोलता बोलता माझ्या फ्रेंडने मला सांगितलं की ही जी कमान आहे ही त्यांनी डायमंड जुबलीच्या मेमरीमध्ये बांधलेली आहे आणि ही अजूनही तेवढीच छान आहे. अजून तरी एवढं ट्रॅफिक आम्हाला भेटलं नव्हतं. मस्त रस्ते एन्जॉय करत आम्ही निघालो होतो. रस्त्यावरच्या ह्या छोट्या छोट्या गोष्टी मला मोबाईलमध्ये कॅप्चर करायला खूप आवडतात आणि हा जो स्तंभ आहे या लाईटिंगमुळं अजूनच सुंदर दिसून येत होता. रस्त्यावरच्या छोट्या छोट्या गोष्टी एन्जॉय करत, रस्ता एन्जॉय करत आम्ही मरीनाकडे जातच होतो. तेवढ्यात मला MGR मेमोरियल पार्क दिसलं आणि त्यानंतरच एक जयललिता मेमोरियल पार्कसुद्धा आहे आणि यानंतरनं क्राऊडची सुरुवात झाली. इथून पुढे खूप जास्त गर्दी होती. संडे असल्यामुळं हजारो लोक फिरायला आले होते. चेन्नईबद्दल एक गोष्ट मला आवडते. संडे म्हटलं की सगळे लोक फॅमिली टाईमसाठी बाहेर पडतात. लोकल फूड स्टॉल असं सगळं एक्सप्लोर करतात. खूप जणांना वाटतं की चेन्नई म्हणजे फक्त उकाडा, पण असं नाही आहे की इकडचं कल्चर, बीचेस, क्राऊड एनर्जी ही पण खूप छान आहे. एवढ्या ट्रॅफिकमधून रस्ता काढत काढत शेवटी आम्ही मरीनाला पोचलो आणि मी मोकळा श्वास सोडला. कारण ट्रॅफिकमध्येच आमचा भरपूर वेळ गेला होता. खूप वेळ वाट बघत बघत आम्ही मरीनाला पोचलो होतो. पण मरीनाला यायचा स्ट्रगल अजून काही थांबलाच नव्हता. कारण की इकडं आल्यावर आम्हाला कळलं की इकडे खूप गर्दी असल्यामुळं पार्किंगसाठी जागाच नाही आहे. खूप वेळ आम्ही पार्किंग शोधत फिरत होतो. खूप वेळ पार्किंगची शोधाशोध करत शेवटी आम्हाला एका ठिकाणी पार्किंग मिळाली. बाईक पार्क करून आम्ही निघालो बीच एक्सप्लोर करायला. इकडे आल्यावर पाहिलं की खरंच जसं रीलमध्ये दाखवलं होतं तसं होतं. पण मला ह्या सगळ्या गोष्टी स्टार्टिंगपासून बघायच्या होत्या, त्यामुळं मी एंट्रन्सकडे निघाले. आणि हा एंट्रन्स बघून मला खरंच खूप छान वाटलं. एवढा वेळ जो माझा ट्रॅफिकमध्ये गेला होता, माझी एनर्जी ड्रेन झाली होती, पण इकडे आल्यानंतर हा व्ह्यू बघून मला परत एनर्जी आल्यासारखं वाटलं आणि मी खूप एक्सायटेड होते बाकी सगळ्या गोष्टी पाहण्यासाठी.
एंट्रन्स तर भारी होताच, पण आतमध्ये आल्यावर मी हे झाडं आणि बाकीचे जे चेंजेस त्यांनी केलेले होते ते पाहिले आणि ते खरंच खूप छान होते. हा खरंच खूप छान इनिशिएटिव्ह आहे गव्हर्मेंटकडून. मी इम्प्रेस आहे या सगळ्या चेंजेसवर. अँड आय होप पीपल विल यूज देअर सिविक सेन्स अँड कीप दिस बीच नीट अँड क्लीन. आम्ही पुढे चालत होतो आणि अचानक जोरात म्युझिक ऐकू येऊ लागलं. एक लाईव्ह परफॉर्मन्स चालू होता. ॲटमॉस्फिअर इतकं छान होतं की मी तर नाचायला स्वतःला थांबवूच शकले नाही. फुल एन्जॉय केलं. हे तमिळ डान्स परफॉर्मन्स खरंच खूप छान होते. मी त्याचे व्हिडिओ देखील घेतले होते, बट बाय मिस्टेकली ते माझ्याकडून डिलीट झाले. बट नो वरीज. डान्स परफॉर्मन्स, म्युझिक सगळं बघून झाल्यानंतर थोडा वेळ आम्ही बीचवर जाऊन बसलो. छान वारा, लाटांचा आवाज आणि वरचा फुल मून सगळं कसं एकदम परफेक्ट जुळून आलं होतं. डार्कनेसमुळं मी सगळं रेकॉर्ड करू शकले नाही, पण नक्की सनराईज आणि मरीना बीचचं ट्रान्सफॉर्मेशन दाखवण्यासाठी मी पुन्हा मरीना बीचला येईन. आजचा हा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कॉमेंट करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.